दंडवत प्रणाम. या सृष्टीमध्ये परमेश्वराने जीव उद्धारण्याच्या उद्देशाने ही सृष्टी निर्माण करून जीवाला सृष्टीमध्ये आणलं आणि ही सृष्टी चालवण्यासाठी सर्व देवता जे आहे 81 कोटी 1.25 देवता, या देवतेच्या सिस्टमच्या माध्यमातून, त्यांच्या सामर्थ्याच्या माध्यमातून हे जीव उद्धारण्याचं कार्य अविरत अखंडपणे चालू आहे. आणि म्हणून प्रत्येक जीवाची एक देहाभिमानी देवता असते. ज्याप्रमाणे माया देवतेचा जो संलग्न आहे, तो अंश जो आहे, जो जीवाला चिटकावला जातो, त्याचप्रमाणे प्रत्येक जीवाची एक देहाभिमानिनी असते आणि ती देहाभिमानिनी त्या जीवाचा अभिमान घेऊन कार्य करत राहते किंवा त्याला चेष्टकत्व करत राहते. परंतु जो कर्मराटीतला जीव आहे, तोच दैवराटी जर आला, म्हणजे परमेश्वराची भक्ती करायला लागला, तर ती जी अभिमानिनी देवता असते कर्मराटी, तीच ओळगणीमध्ये, म्हणजे माया देवतेच्या ओळगणीमध्ये परमेश्वराच्या अंडर कार्य करायला लागतं. परंतु आपली अवस्था जर बदलली आणि आपण परमेश्वराचे एकनिष्ठ भक्त झालो, तर परमेश्वर निराभिमान, पण आपल्या लागेच अभिमान. आपली जे देहाभिमानिनी आहे किंवा आपला अभिमान जो आहे जीवाचा, तो परमेश्वरालाच असतो. म्हणून आपला जो प्रभाव आहे इतरांवरती पडला पाहिजे. दुसऱ्यांचा प्रभाव जर आपल्यावरती पडत असेल, तर आपण नक्कीच परमेश्वराची अनन्य भावे भक्ती करत नाही किंवा एकनिष्ठ भक्ती आपली करत नाही असं समजावं. कारण परमेश्वर ही उच्च स्थानीचे आहे आणि देवता ह्या खालच्या स्थानीच्या आहे. तर उच्च स्थानीच्या देवतेचा जो प्रभाव आहे, तो खालच्या देवतेच्या वरती पडत असतो आणि आपण तर परमेश्वराचे असल्यामुळं सर्व देवता भक्तांवरती आपला प्रभाव असला पाहिजे. परंतु देवता भक्ताचा जर आपल्यावरती प्रभाव पडत असेल, तर मात्र आपल्या भक्तीत कुठंतरी खोट आहे हे आपण समजावं. आणि लग्न जुळवताना बाकीच्या काही गोष्टी बघतानासुद्धा ही जी ज्योतिषशास्त्र आहे, ब्राह्मण आहे, हेच बघतात की कोणत्या देवतेचा हा जीव आहे आणि त्यानंतर त्यांचं जुळेल की नाही, जमेल की नाही, आणि हे बघूनच मग ते लग्न जुळवत असतात. आणि त्याचाच परिणाम नंतर भविष्यामध्ये काही प्रमाणे दिसून येतो. पण आपण मात्र परमेश्वराचे भक्त असल्यामुळं आपली देहाभिमानिनी परमेश्वर आहे हे आपण समजून घ्यावं आणि अनन्यभावी परमेश्वराला शरण जावं, आपलं जीवाचं हित करून घ्यावं. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम.